नमस्कार मंडळी. गावाकडील कार्यक्रमात आवर्जून तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत रवाळ्याचा शिरा केला जातो. शिरा करायचा म्हटलं की दूध आलंच, परंतु ह्या शिऱ्यामध्ये अजिबात आपण दुधाचा वापर न करता देखील चवीला अप्रतिम असा हा शिरा होतो. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम काजू, बदाम आणि पिस्ता कट करून घेऊयात. ह्या सर्व जिन्नसांचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता किंवा ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही टाकले तरीही चालतील. एका बाजूला ड्रायफ्रूट्स कट झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेणार आहोत ना, त्याच वाटीने 3 वाटी पाणी घालून घेऊयात. परफेक्ट असं हे पाण्याचं प्रमाण आहे. थोडंसं तरी पाणी शिऱ्यामध्ये कमी झालं तर शिरा ड्राय होतो आणि जास्त झालं तर शिरा खूप पातळ होतो. म्हणून 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी पाणी परफेक्ट असं प्रमाण आहे. गॅस चालू करून थोडीशी केशर आणि खाण्याचा ऑरेंज कलर घालून घेऊयात. केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु गावाकडे जो ऑरेंज कलरचा शिरा असतो ना, त्यामध्ये आवर्जून खाण्याचा रंग घातला जातो. त्यामुळे शिऱ्याला कलर देखील खूप सुंदर असा येतो. आता पाण्याला मोठ्या आचेवरती छान उकळी काढून घेऊयात. तोपर्यंत एका कढईमध्ये आपण ज्या वाटीने रवा घेतला ना, त्या वाटीने अर्धा वाटी वितळलेले साजूक तूप घालूयात. साजूक तुपामुळे शिऱ्याला खूप छान टेस्ट येते. परंतु तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर अर्धा वाटी तेल किंवा अर्धा वाटी डालडा देखील वापरला तरीही चालेल. गावाकडील शिऱ्यामध्ये आवर्जून डालड्याचाच वापर केला जातो. नेहमी शिरा करताना ज्या प्रकारे आपण रवा भाजून घेतो ना, त्याच प्रकारे आपण 10 ते 15 मिनिटे मंद ते मध्यम आचेवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा रवा भाजून घेणार आहोत. रवा लगेच करपला जातो, त्यामुळे सतत परतत राहावा. मोठ्या आचेवरती रवा भाजून घेतला ना, तर हवी तशी टेस्ट अजिबात शिऱ्याला येत नाही. हलकासा रवा भाजत आल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले होते ना, ते घालून घेऊयात. जेणेकरून रव्याबरोबर ड्रायफ्रूट्स देखील छान भाजले जातील. परंतु सुरुवातीला ड्रायफ्रूट्स न घालता रवा अर्धवट भाजल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला. एका बाजूला रवा भाजेपर्यंत दुसऱ्या बाजूला पाण्याला देखील छान उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करून आपण लगेच हे उकळतं पाणी भाजून घेतलेल्या रव्यामध्ये घालून घेऊयात. अशा प्रकारे रव्याला रंग आला ना, लगेच त्यामध्ये उकळते पाणी घालून घ्यावे. संपूर्ण रवा आपण मंद ते मध्यम आचेवरच भाजून घेतलेला आहे, परंतु पाणी ओतताना गॅसची आच पूर्णपणे मंद करूनच त्यामध्ये पाणी घालावे, जेणेकरून हातावरती अजिबात पाणी येणार नाही, कारण की पाणी देखील गरमच आहे. दिसायला पहा ना, किती सुंदर असा शिऱ्याला कलर दिसत आहे ना. रवा व्यवस्थित भाजला ना, तर शिरा देखील चवीला खूप सुंदर असा होतो. रव्याला कलर न येता पांढरसर रवा तुम्ही भाजून घेतला ना, तर शिरा देखील चवीला अजिबात चांगला होत नाही. व्यवस्थित पाणी मिक्स करून झाल्यानंतर आता आपण एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊयात. 10 मिनिटानंतर पाणी देखील छानपैकी रव्याने शोषून घेतलेले आहे. आता आपण ज्या वाटीने रवा घेतला ना, त्याच वाटीने 1 वाटी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 3 वाटी पाणी, 1 वाटी जाड रवा, अर्धी वाटी साजूक तूप आणि 1 वाटी मी साखर घेतलेली आहे. आता त्यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. शिरा तुम्हाला किती प्रमाणात करायचा आहे ना, त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. जसजशी साखर गरम होते ना, तसा हा शिरा पातळ व्हायला लागतो. नेहमी आपण जो दुधाचा शिरा करतो ना, तो काही वेळानंतर खाताना ड्राय लागतो, परंतु हा पाण्यामध्ये केलेला शिरा खूप वेळानंतर देखील अजिबात ड्राय होत नाही, छान मऊ लुसलुशीत असा राहतो. आमच्या गावाकडे एखादा छोटासा कार्यक्रम असेल ना, तर आवर्जून अशा प्रकारचा शिरा बनवला जातो. चवीला तर अप्रतिम असा लागतो. साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मंद आचेवरती फक्त झाकण ठेवून आपण 5 मिनिटे एक वाफ काढून घेऊयात, जेणेकरून शिरा देखील छान शिजला जाईल. 5 मिनिटांनंतर पहा, दिसायला किती सुंदर असा आपला हा शिरा तयार झालेला आहे आणि शिऱ्याच्या कडेने पहा, छान तूप देखील सुटलेलं आहे ना. मला तर बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटलं. तर तुम्ही देखील मी दाखवल्या पद्धतीने हा गावाकडील शिरा नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मला खात्री आहे, मी दाखवलेल्या पद्धतीने हा गावाकडील शिरा तुम्ही एकदा केला की परत परत कराल.
गॅस बंद करून शेवटी त्यावरती 1 चमचा साजूक तूप आणि थोडासा पिस्ता घालून घेऊयात. पिस्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे, फक्त मी सजावटीसाठी थोडासा पिस्ता घालून घेत आहे. त्यामुळे दिसायला देखील शिरा खूप सुंदर असा दिसतो. नेहमी आपण आपल्या चॅनलवरती घरातील उपलब्ध साहित्यामध्ये रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे भरपूर साऱ्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी करायची असतील तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड करते ना, त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन जरूर मिळतं. चला तर भेटूया पुढील अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हा गावाकडील शिरा नक्की करून पहा. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.